श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी. मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेंच्या राजा श्री गुरुशी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा भुवना. पुढील कथा निरूपणा. करुणा वचन अमृत घृणा. श्री गुरुचरित्र आद्यंत. सिद्ध म्हणे एक वत्सा. कथा असे अतिविशेषा. एकता झाली सकळ तो चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गाणगा भुवनी. योजना करीती आपल्या म्हणी गोप्य राहावे म्हणून या. भक्तजन बोलवित चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यासी संभोखित राहाविती अतिप्रीती. दुःख करिता सकळ जन लागता ती श्री गुरुचरणा. स्वामी आमुते सोडून ने केवी जाता यतिराया. ऐसे नाना परी विनविती. हास्ते झाले श्री गुरुमूर्ती. संभोखित अतिप्रीती न करावी चिंता म्हणून. आम्ही असतो याच ग्रामी. नित्यस्नान अमरजा संगमी. वसो मठी सदा प्रेमी. गोप्यरूप अवतारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांची प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी. जातो शैल्य यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी. पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री. मध्यान्नी येतो भीमतटी. संगमी स्नान करुणी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगते प्रीती करे. जे जन भक्ती करता ती त्यावर आमची अतिप्रीती. मनकामना पावे त्वरिती. ध्रुव्यवाक्य असे आमचे. कल्पवृक्षा ते पूजोणी यावे आमचे. जेथे स्थान पादुका ठेवती निर्गुण पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करती आरती. भक्तजन जे इच्छित त्वरित पावे परियेसी. ऐसे सांगोणी तयासी निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतुनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवून या भक्तासी. पातल्या आपल्या श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्यांते निरोपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा. ऐक्यवाक्य मल्लिकार्जुनी. आसन केले अतिविचित्र. घातले गंगेमध्ये पवित्र. श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो निर्धारधरा माणसी. ऐसे भक्त संभोग होणी उठले श्री गुरु तेथुनी. पुष्पासनी बैसुनी निरोप देती भक्तासी. कन्यागती बृहस्पतीसी. धन्य नामे संवत्सरेसी. सूर्य चाले उत्तर दिगंतेसी. संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू मागमासी. असित पक्ष प्रतिपदिसी. शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही निजवटासी. पावता खुणा आम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू. तेथील पुष्पे शेवंती द्यावा प्रसाद तुम्ही. भक्ती पूजा करावी अखंडित. लक्ष्मी वसो तुमच्या घरी. आणि सांगेन एक खूण गायनी करावे माझे स्मरण. त्यांचे घरी मी असे जाण. गायनी प्रीती बहुमज. नित्यचे गायन करती त्यावरी माझी अतिप्रीती. त्यांच्या घरी अखंडित आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांच्या घरी. दारिद्र्य जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्र स्त्रियां करी शतायुषी अवधारा. एकटे चरित्र माझे जरी अथवा वाचती जननिरंतरी. लक्ष्मी राहे त्यांच्या घरी संदेना धरावा मानसी. ऐसे सांगून शिष्यासी श्री गुरु जाहले अदृश्येशी. चिंता करीती बहुवसी अलोकिता ती गंगेत. ऐसी चिंता करिता थोर तटाकी आले नावेकर. तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून. शिष्यवर्गाची मनोहर व्यवस्था सांगती नावेकर. होती आम्ही पैलतीर. तेथे देखले मुनीश्वरा. संन्यासी वेश दंड हाती. नाम नृसिंह सरस्वती. निरोप दिदला आम्हा प्रती तुम्हा सांगणे म्हणून. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांता. जात होते श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांच्या चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपल्या स्थानासी. सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोणी. प्रसाद पुष्पे आली या शिष्ये मी काढून या. ऐसे आम्हा सांगून या श्री गुरु गेले अवधारा. इतकी या अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी. मुख्य शिष्य प्रीती करी काढून घेती अवधारी. सिद्ध म्हणे नामधारका. शिष्य बहुत गुरुनायका. गणगापुरी असती एका. शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वती. उपेंद्र माधव सरस्वती. पाठविते झाले अतिप्रीती. आपण राहिलो समागमे. गृहस्थ धर्मे शिष्य बहुत. समस्त आपले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्रीपर्वता. आपण होतो चौथा. साखरे नाम सायनदेव. कवीश्वर युग्म पूर्व. नंदी नामा नरहरिदेव. पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरुप्रसाद घेऊणी आले शिष्य चौघे जण. तेची पुष्प माझे पूजुनी म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष. महानंद उभय पक्ष. पुत्रपौत्र नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळाभीष्ट लादले तात्कालिक अवधारा. श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभीष्टता. त्या कारणे एका समजता श्री गुरुचरित्र कामधेनू. पुत्रपौत्री ज्यासी चाळ त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ. नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर तो श्रोतया करी नमस्कार. कथा एका मनोहर सकळाभीष्ट लाधे तुम्हा. इति श्री गुरुचरितामृत परमकथा कल्पतरू. श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे. श्री गुरु
निजानन्दगमन नाम एकपञ्चशतोमोऽध्याय। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।